गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आत्ताच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला जाणून घेऊयात की आज मार्केट कसं राहू शकतं ते. सगळ्यात सुरुवातीला सुरुवात करूयात काल काय घडलं तेव्हापासून. मार्केट गॅपडाऊन ओपन झालं, जे की एक्सपेक्टेड होतं इस्रायल आणि इराणच्या वॉर न्यूजमुळे. आणि ती गोष्ट फॅक्टर इन व्हायला हवी होती आणि ती झालीसुद्धा. मार्केट तिथनं वरती जायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पुन्हा एक सेलिंग आलं आणि त्यानंतर मार्केट ऑलमोस्ट डे लोलाच क्लोज झालं. आता जर आपण काल FIIचा डेटा पाहिला तर त्यांनी ऑलमोस्ट 3,000 कोटींचं सेलिंग केलेलं आहे आणि जर फॉरेन इन्स्टिट्यूशनचं जर पाहिलं तर त्यांनी त्याच्या दुप्पट ऑलमोस्ट बाईंगही केलेलं आहे. तर मग याचा अर्थ काय होतो की डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन स्ट्रॉंगर ठरत आहेत फॉरेन इन्स्टिट्यूशनपेक्षा. परंतु जी काही मॉरिशसची ट्रॅक्स ट्रिटी आहे तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे की फॉरेन इन्स्टिट्यूशन सतत आता सेल करू लागलेत. मग आता यावरती गव्हर्नमेंट काय डिसिजन घेतं ते जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजेच आपल्याकडे ग्लोबल इश्यूसुद्धा आहे आणि आज इंटरनॅशनल इश्यूसुद्धा आहे. कारण कालचं जर US मार्केट पाहिलं तर ते ग्रीनमध्ये ओपन झालं होतं. ऑलमोस्ट 1% हायर ट्रेड करत होतं. परंतु त्यानंतर मिडनाईटला एक न्यूज आली. ती न्यूज म्हणजे की इस्रायलनं असं सांगितलं की आम्ही नक्कीच इराणचा बदला घेऊ आणि असं सांगितल्यामुळे तिथनं जे मार्केट फॉल व्हायला सुरुवात झाली तर US मार्केट 1.5% लोअर क्लोज झालेलं आहे. म्हणजेच 1% हायर होतं ते पूर्ण वाईप आऊट होऊन तिथनं पुढे 1.5% ते खाली गेलं आणि बंद झालं आणि सगळे स्टॉक्स ऑलमोस्ट रेडमध्ये होते. मग या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर ग्लोबल टेन्शन्स प्लस लोकल टेन्शन्स या सगळ्या गोष्टींचं जर कॉम्बिनेशन केलं तर गिफ्ट निफ्टी असं इंडिकेट करते आज की ऑलमोस्ट 100 ते 130 पॉईंट्स मार्केट गॅप डाऊन ओपन होणार आहे. मग तुम्ही विचार करा की किती मोठा गॅप डाऊन आज ओपन होणार आहे. तर मग आता जर या सगळ्या गोष्टींमध्ये एक चांगली गोष्ट जर पाहायची झाली तर ती म्हणजे अशी की इस्रायलच्या प्राईम मिनिस्टरने हे स्टेटमेंट केलेलं नाही. हे स्टेटमेंट तिथल्या मिलिटरीच्या हेडनं केलेलं आहे. परंतु याचे दोन अर्थ निघतात. एकतर त्याला ते सांगा लोकांना की असं सांगितलं गेलं असेल का, तर लोकांना एक विश्वास द्या की आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करतोय, आम्ही तुमच्यासोबत आहोत. या सगळ्या गोष्टी मे बी त्यांच्या लोकल गोष्टींसाठी असेल. तर मग ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर US मार्केट आणि जगाच्या कुठल्याच मार्केटला हे परवडण्यासारखं नाही आत्ताच्या घडीला युद्ध होणं आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी आता घडत आहेत. आता जर आपण एशियन मार्केटचं पाहिलं तर एशियन मार्केटमध्ये एकच गुड न्यूज आहे, ती म्हणजे चायनाचा GDP डेटा जो आहे तर तो एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला आला आहे. परंतु आता ती गोष्ट किती फॅक्टर इन होईल ते सांगता येणं थोडंसं अवघड आहे, कारण बॅड न्यूज जास्ती आहेत. आता जर आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर काल TCS आणि HDFC बँक ह्या दोघांनी फार मोठे डिसअपॉइंटमेंट केलं. कारण TCSचा रिझल्ट हा एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला आला होता आणि त्यानं चांगलं करणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी ते केलेलं नाही. त्यानंतर जे काही आपल्या CPI डेटा आला होता तो एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला आला होता, जे बँकिंग स्टॉकसाठी चांगली गोष्ट होती. परंतु कुठल्याच बँकिंग स्टॉकनं चांगलं काम केलेलं नाही. सगळ्यांनी डिसअपॉइंटमेंट केलं आहे. तर मग आता आज काय होईल? आज मार्केट ऑलरेडीच बेरीज झोनमध्ये ओपन होत आहे. आता जर टेक्निकली मार्केटचा सपोर्ट जर पाहिला तर तो आहे 22,150. 22,150च्याच खाली मार्केट ओपन होत आहे. आता क्लोजिंग पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे. जर मार्केट इथनं फ्री फॉल होणार असेल तर मार्केट 22,150च्या खालीच बंद होईल. आणि जर मार्केटला सर्वाईव्ह करायचं असेल, कारण जनरली बुल मार्केटमध्ये सलग 3 दिवस मार्केट पडल्यानंतर मार्केट फास्टली रिकवर व्हायला सुरुवात होते. त्यामुळे जर आज दुपारनंतर जर शॉर्ट कवरिंग आलं आणि जर मार्केट 22,150च्या वरती जर जाऊन बंद झालं तरच आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये होप आहे की मार्केट पुन्हा वर जाऊ शकतं. अदरवाईज जर मार्केट बेरीज झोनमध्ये क्लोज झालं तर तिथनं पुढं मार्केट खालीच येईल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे पाहूयात आज काय घडतंय ते. परंतु मार्केट सिग्निफिकंटली गॅप डाऊन ओपन होत आहे आणि तिथनं पुन्हा वरती जायचा प्रयत्न करत आहे की पुन्हा खालीच येतं आहे ते पाहणं जास्त गरजेचं आहे. परंतु आता लोकल हॉलिडे आहे उद्या, त्यामुळे एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे की आज दुपारनंतर मार्केटमध्ये काय घडतं आहे, ते कोण पोझिशन्स क्लोज करत आहे, म्हणजे साधारण 2:30 नंतर काय घडतं आहे ते पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तिथल्या प्राईस ॲक्शनवरती डिपेंड आहे की त्यानंतर काय होईल.
आता जर आपण ग्लोबली जर समजा पाहिलं तर क्रूड ऑइल शूटअप झालं आहे थोडंसं. त्यानंतर US चा 10 इयर बॉन्ड यील्डसुद्धा वाढला आहे आणि डॉलर इंडेक्ससुद्धा वाढला आहे. याच्यामागे केवळ ते एक स्टेटमेंट कारणीभूत आहे, परंतु इस्रायलने ॲक्च्युअल असं अजून काहीही केलेलं नाही आहे. त्यामुळे हे केवळ न्यूज बेस आहे. आणि US मध्ये गोल्डमन सॅक्सचा रिपोर्ट चांगला आला, म्हणजेच कॉर्पोरेट रिझल्ट चांगला आला आणि तरीसुद्धा त्यांचं मार्केट एवढं पडलं केवळ एका न्यूजमुळे. अदरवाईज त्या रिझल्टमुळे मार्केट चांगलं करत होतं आणि ते ग्रीनमध्ये क्लोजही होऊ शकत होतं, परंतु ते होऊ शकलं नाही. तर पाहूयात काय होतं आहे येणाऱ्या दिवसांमध्ये. आय होप तुम्हालाही माहिती ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. आणि जर पडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही अजूनही डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये अपस्टॉक्सची लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही आजच आपले डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या. धन्यवाद.